हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एकदम खास असणार आहे, कारण की आपण बघणार आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. तर ह्या फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये दोन प्रकार असतात. एक तर पहिला प्रकार म्हणजे ते काय, अशा प्रकारे आपण बघू शकतो आहे. पहिला प्रकार म्हणजे तर फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये पहिला प्रकार जो असतो तो असतो अशा प्रकारे, मार्केट ज्यावेळेस खाली येतं बरोबर, त्यानंतर एक रिट्रेसमेंट घेतं आणि रिट्रेसमेंट घेऊन या लेवलवरनं पुन्हा इथून डाऊन साईडला मूव्ह करतं. ह्याला काय म्हणतात, ट्रेंड कंटिन्यू, बरोबर का, ट्रेंड कंटिन्यू. आणि दुसरा जो हे असतो मोमेंट याच्यामध्ये फिबोनाचीमध्ये आपण जे बघायचं आहे ट्रेंड, तर तो म्हणजे काय, मार्केट खाली येत आहे, खाली येत असताना त्यानंतर वरती जात आहे, मग इथून रिट्रेसमेंट घेत नाही, डायरेक्ट या ठिकाणी एक मेजर रेजिस्टन्स असतो त्याला पण तो ब्रेक करतो आणि वरती जातो. तर ह्याला आपण म्हणू शकतो आहे ट्रेंड चेंज. म्हणजे ट्रेंड इथं चेंज झालेला आहे. ट्रेंड कसं वरून खाली आला आहे, पण ह्याच्यानंतर हा लेवल ब्रेक करून ह्याच्यानंतर वर गेलेला आहे. पण इथून कसं ट्रेंड खालचा आहे, मग वरती गेला, एक पुल बॅक घेतला, एक रिट्रेसमेंट घेऊन तिथून पुन्हा अजून ट्रेंड कंटिन्यूअस करून खाली गेलेला आहे. मग या दोन्ही पॉईंटमध्ये आपण जर बघितलं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा जो लाईन आहे हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार. जर इथं लेवल असेल तर याला रेजिस्टन्स ब्रेक करून वरती गेला तर हा सपोर्ट बनेल, आणि ह्यालाच जर धडकून पुन्हा मार्केट खाली गेला तर हे रेजिस्टन्स म्हणूनच काम करेल. तर हे दोन ट्रेंड आहे. तर हा पहिला ट्रेंड आहे तो त्याला म्हणू शकतो आपण ट्रेंड कंटिन्यूअस. आणि हे दुसरा जो आहे तो आहे ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न. तर असे दोन प्रकार आपण चार्टवरती बघणार आहे. आपण फिबोनाचीचा टूल वापरून कशा प्रकारे याच्यामध्ये आपण ट्रेडिंगचा सेटअप बनवू शकतो आहे, की मार्केट ट्रेंड कंटिन्यू करणार आहे की ट्रेंड चेंज करणार आहे. तर मग इथं आपण डायरेक्टली आता काय करूया, या ठिकाणी चार्टवरती मी आलेला आहे, बरोबर का. आता बघा एक इथं, आणि कधी पण काय करायचं आहे आपल्याला, जे आपल्याला हे लावायचं आहे पॉईंट, बरोबर का, जे फिबोनाचीचा जो टूल वापरायचा आहे तो हाय टू लो लावायचा आहे. आता ह्या एरियामध्ये इथं जो आहे तो हाय आहे, इथून मी त्याला पॉईंट केलं, बरोबर, इथं खालीपर्यंत लावायचं आहे. खाली कुठंपर्यंत लावलेलं आहे तुम्हाला सांगतो. पहिला तर ट्रेंड हे आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं सगळ्या सेटिंग जर आपण बदलूया आपण, कारण की खूपच हे दिसतं हे. तर याच्या ट्रेंडच्या सेटिंगमध्ये यायचं आहे. ट्रेंडच्या सेटिंगमध्ये येऊन इथं काय 0 ठेवायचं आहे, हे बंद. तुम्हाला फक्त काय काय ठेवायचं ते सांगतो तुम्हाला, त्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. हे बघा 0, 0.5 आणि 1, बाकी सगळं तुम्ही याला बंद करू शकता. 5 आणि हे 1, 0.618, एवढ्या गोष्टी तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत. बाकी सगळं बंद करून टाकायचे, ते आपल्याला काय गरजेचं नाही आहे. जे आपण अगोदर बघितलं भरपूर लाईन्स होते, आता त्याला ओके करून टाकायचं आहे. बघा सिम्पल तुमच्यासमोर चार्ट या ठिकाणी तो टूलचा प्रकार तुमच्यासमोर दिसतो आहे. आता इथं तुम्हाला जे म्हणलं मी ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे, तर या ठिकाणी आपण इथं बघू शकतो आहे. तर इथं कसं आहे बघा, आता मार्केट वर होता, आता वरून तुम्ही इथंच का बरं लावलो, बऱ्याच जणांना की तुम्ही इथं का बरं नाही लावलं, हे तर लो आहे. पण आपल्याला लो कसं ओळखायचं आहे, ज्या वेळेस मार्केटमध्ये एक प्रकारे अशा प्रकारे मार्केट येतं आहे, तिथून जर थोडं वरती गेलं तर हे एक हाय पॉईंट, आणि इथून जर ट्रेंड रिव्हर्स करतो आहे म्हणजे हा लो पॉईंट आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल माझं म्हणायचं प्रकार, की मार्केट इथून खाली आलेलं आहे, तिथून यानंतर थोडं वर गेलं आहे, म्हणजे हेच माझ्यासाठी लो असणार आहे. आता हे तर लो नंतरनं झालेलं आहे, बरोबर का, पहिलं लो तर हेच झालेलं आहे. मग मी काय केलं, इथून ते इथपर्यंत या फिबोनाची टूलचा मी वापर केलेला आहे, त्याला अप्लाय केलेला आहे, बरोबर. सांगितल्यासारखं मी हाय टू लो लावलेलं आहे. आणि त्यानंतर बघितलं मी, जसं तुम्हाला अगोदर डेमोमध्ये दाखवलं आहे, की मार्केट वरून ज्यावेळेस खाली येतो, एक रिट्रेसमेंट, एक पुलबॅक घेतो, तिथूनच मार्केट पुन्हा डाऊन ट्रेंडला जातो,
बरोबर का. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर ह्याला काय म्हणतात, ट्रेंड कंटिन्यूस. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, मार्केट जिथून कुठून फिरलं आहे, एक हाय पॉईंट बनवतं आहे, तिथून एक हाय ड्रॉ करायचं आहे आणि जिथून कुठून खालून वरती फिरलं आहे तिथे एक लो ड्रॉ करायचं आहे. म्हणजे हे काय झालं, आपलं हे रेजिस्टन्स झालं आणि हे खालचं सपोर्ट झालं. त्याला आपण काय केलं, हायने लो मार्क करून घेतलं आहे. पण मार्क करण्या अगोदर आपण डायरेक्टली जर असं केलं, अप्लाय केलं, फिबोनाची जर टू लो उचलला आणि इथून ते इथं लोपर्यंत हाय टू लो अप्लाय केला, अप्लाय केल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारचं ग्राफ दिसेल. मग त्यानंतरनं ज्या लेवल येऊन मार्केट सस्टेन करेल तो लेवल असणार आहे 50 ते 60चा लेवल. आता मी थोडंसं काय करतो, याला झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. मगाशी जे मी सेटिंगमध्ये ठेवलेलं आहे ना, हे बघा इथं. आता हे आता चार्टच्या ह्याच्यामध्ये कॅन्डल्समध्ये थोडंफार दिसणार, थोडं नाही दिसणार. आता हे जे लेवल आहे आपण बघितलं, 0 खाली 0 आहे. त्यानंतरनं हे 50 ते 60 लेवल जे आपण 0.5 म्हणलं आहे, त्यानंतरनं 0.618, त्यानंतरनं वरती 1चा हा प्रकार आहे. म्हणजे 0, 0.5, 0.618 आणि 1. आता जर इथं छोटं बघितलं, वरती 1 आहे आणि खाली 0 आहे. तर मेन जे ह्याला आपण जे आज तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे, जे म्हणतो ना आपण की हे गोल्डन झोन जे आपण म्हणलेलं आहे थंबनेलवरती, तर गोल्डन झोन म्हणजे काय, इथून एक जबरदस्त तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. गोल्डन झोन म्हणजे काय, हा जो प्रकार आहे, बरोबर का, हा जो प्रकार आहे ना, तर खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट लेवल आहे हा जो 50-60चा लेवल आहे तो. तर ह्याच्यामधून काय होईल आपल्याला नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल की मार्केट ज्या वेळेस वरून खाली येतं आणि खालून एक रिट्रेसमेंट घेतं, तिथून मार्केट जर खाली जातं तर इथून आपण ट्रेंड कशा प्रकारे घेऊ शकतोय. तर ह्या 50-60च्या ह्या लेवलमधनं, ह्या झोनवरनं ज्या वेळेस खाली जायला चालू करतं, ज्या वेळेस आपल्यासमोर इथं अशा प्रकारचं लाल कॅन्डल, निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी दिसतंय, बेरिश कॅन्डल दिसतंय, त्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि वरती इथं एस एल लावू शकतो आहे, बरोबर का. जर थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं ह्याचं, आता जर मी इथून एंट्री केलं ह्या लाल कलरवरनं, बरोबर का, आता लाल कलर निगेटिव्ह कॅन्डल झाला म्हणून इथून मी एंट्री केलं. आता वरती आपलं इथं एस एल राहणार आहे, बरोबर, आणि खाली टार्गेट बघू शकताय कुठपर्यंत गेलेलं आहे, इथपर्यंत गेलेलं आहे. पण आपल्याला पहिलं टार्गेट कुठं घ्यायचं आहे, याच लेवलला घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला समोर हे दाखवतो स्पष्ट. आता हे जे गोल्डन झोन आहे 50-60चा, तिथून जर एक निगेटिव्ह कॅन्डल रिव्हर्स घेतलं, बरोबर, बेरिश कॅन्डल घेतलं, तिथून आपण एंट्री करायचं, वरती एस एल लावायचं, गोल्डन झोनच्या त्या जवळपास इथं हे एस एल लावायचं आहे. आणि पहिलं टार्गेट आपलं हे 0 पॉईंट जे असणार आहे 0, तिथपर्यंत आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर ना मार्केट जर पहिल्या टार्गेटला टच केलं, तिथून तुम्ही एस एल ट्रेल करू शकता. इथं बघू शकतो रिवॉर्ड रेशो जे आहे ते 1.5 पटीने म्हणजे 1.16, बरोबर का, म्हणजे 1.5 पटीने जवळपास ह्या ठिकाणी रिवॉर्ड रेशो तुम्हाला बघायला भेटतंय. तर हे झालं ट्रेंड रिव्हर्सलचं. आता आपण काय करूया, या ठिकाणी ट्रेंड कंटिन्यू पण बघूया. म्हणजे इथंच काय होतं तुम्हाला थोडक्यात इथं सांगतो, पण पुन्हा एक हे देतो तुम्हाला. आता इथं जे खाली आलं आहे, एक रिट्रेसमेंट घेतलं आहे, या गोल्डन झोनच्या एरियामध्ये आलं आहे. इथून जर खाली जायला लागलं तर इथून आपली एंट्रीवरती एस एल, त्यानंतर पहिलं टार्गेट इथं. पण काही वेळेस काय होतं माहिती आहे का, आपण याचं वाट बघतोय, ह्याच्यानंतरनं काय करतं, इथं मार्केटमध्ये याला ब्रेक करतं आणि इथं वरती जायला बघतं, सस्टेन करतं, बरोबर का. सस्टेन केल्याबरोबर या लेवलला आपल्याला बघायचं आहे एखादं लाल कलरचं कॅन्डल, बरोबर का. ते म्हणजे इथं एक हिरवा कलरचं कॅन्डल बघायचं आहे, लाल नाही, सॉरी, हिरवा कलरचं कॅन्डल बघायचं आहे. तो हिरवा कलरच्या कॅन्डलला जर ब्रेक केला, बरोबर का, तिथून आपल्याला वरतीचं कॉल साईडचं ट्रेड प्लॅन करायचं आहे. म्हणजे हिरवा कलर म्हणजे काय, आता वरती जाऊन जर याला क्लोज केलं, समजा ह्या 50-60च्या गोल्डन झोनला क्रॉस केलं, तिथं एक प्रकारे काय होतं, ह्या लेवलला ब्रेक केल्यासारखं होतं. गोल्डन झोनला ब्रेक करून वरती क्लोज केलं, त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला एंट्री करायचं आहे. आता ते आपण चार्टवरतीच बघूया डायरेक्टली प्रॅक्टिकल. तर इथं बघूया. आता इथे जर मी आता हे दाखवतो तुम्हाला मी. आता इथं पण बघू शकता आपण, हे हाय पॉईंट, हे लो पॉईंट, बरोबर. आता इथून जर नीट आपण लक्ष दिलं तर या ठिकाणी मार्केटवरून खाली आलं आहे, एक हाय पॉईंट आणि एक लो पॉईंट मी पकडलं आणि या ठिकाणी फिबोनाची टूलला अप्लाय केलं. त्यानंतरनं वरती गोल्डन झोनपर्यंत इथं गेलेलं आहे,
बरोबर का, गोल्डन झोनपर्यंत आलेला आहे. मग हे जे झोन आहे तो एकदम इम्पॉर्टंट झोन आहे. तिथून मार्केट पुन्हा खाली बेरिश कॅन्डल दिला लाल कलरचा, तिथून एंट्री खाली टार्गेट इथपर्यंत, पहिला टार्गेट त्यानंतर दुसरा टार्गेट इथपर्यंत येऊन गेलेला आहे. बरोबर का. त्यानंतर पुन्हा वरती गेलेला आहे, पुन्हा याच लेवलला इथं रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट खाली गेलेलं आहे. म्हणजे किती एकदम जबरदस्त ह्याला म्हणतात ट्रेंड कंटिन्यूस पॅटर्न. हे पण तुम्ही बघू शकताय. आता ट्रेंड रिव्हर्सलचा एक आपण हे बघणार आहे. म्हणजे हे कुठं परफेक्ट काम केलं ते तुम्हाला दाखवतोय. बाकी याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास मात्र नक्कीच करायचं, कारण अभ्यास केल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही आहे. आता जिथं ट्रेंड एकदम पूर्ण असं स्मूथच चालू आहे, साईडवेज झोन आहे, त्या ठिकाणी तर हे अप्लाय करणारच नाही ना. आता इथं बघू शकतो जास्तीत जास्त मार्केट या ठिकाणी ट्रेंड एक प्रकारचं काय झालेलं आहे, साईडवेज झोनमध्येच गेलेला आहे प्रकार. बरोबर का. म्हणून मी काय करतोय इथं, म्हणजे ते कामच करणार नाही आहे. मार्केट जर मुवमेंटच नसेल तर करणार काय आपण. बरोबर का. आता इथं हाय पॉईंट आणि लो पॉईंट. आता या ठिकाणी मी इथं काय करतोय, हे हाय पॉईंटला पकडलं आणि मार्केट वरून खाली आलं तर वरून खालीच लावायचं, आणि मार्केट खालून वर गेलं तर आपल्याला खालून वर लावायचं आहे. इथून वरून खाली आलेलं आहे. बरोबर. तर इथं मी काय केलेलं आहे, या ठिकाणी इथं लावलेलं आहे अशा प्रकारे. बरोबर. आता इथं काय झालेलं आहे, इथं बघू शकता आपण, मार्केटवरून खाली आला आणि या ठिकाणी एक रिट्रेसमेंट घेण्यासाठी गेलं, तिथून मार्केट खाली यायच्या ऐवजी काय केलेलं आहे, वरतीच गेलेलं आहे, वरती क्लोज केलेला आहे. पण इथं काय झालेलं आहे, हा जो कॅन्डल आहे, बरोबर, हा जो कॅन्डल आहे हिरवा कॅन्डल खूपच मोठा आहे. आपल्याला कसं पाहिजे, अशा प्रकारचं छोटंच कॅन्डल तिथंच गोल्डन झोनच्या थोडं जवळपास क्लोज केलेलं पाहिजे. त्याचं जर हाय ब्रेक केलं तरच आपल्याला एंट्री करायचं आहे. इतका मोठं कॅन्डल जर आपण बघितलं, वरती दिला आणि इथून जर आपण एंट्री केलं तर टार्गेट इथं जवळ होतं आणि एस एल खूप मोठा होतो. म्हणून अशा प्रकारे आपण इथं एंट्री करू शकत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे पण लक्ष द्यायचं आहे की कॅन्डल छोटं झालं पाहिजे, त्या ठिकाणी मगच आपल्याला एंट्री परफेक्ट भेटू शकतं. बरोबर का. आता इथं जर आपण बघितलं अजून एक या ठिकाणी बघा अपॉर्च्युनिटी, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या समोर असतं पण आपल्याला कळत नसतं. इथून हाय पॉईंट ते इथं लो पॉईंट लावलं. बरोबर. आता इथं पण सेम प्रकार तेच झालेला आहे. पहिलं चान्स जर बघितलं तुम्ही, मार्केटवरून हाय टू लो लावला, अप्लाय केलं, वरती इथं गेलं, गोल्डन जे झोन आहे तिथपर्यंत गेलं, तिथून रिजेक्शन कॅन्डल दिलं, एक निगेटिव्ह कॅन्डल जे बेरिश कॅन्डल दिलं, तिथून जर एंट्री केलं, वरती एस एल लावलं, खाली पहिलं टार्गेट इथपर्यंत, दुसरा टार्गेट इथपर्यंत, अजून मार्केट मुवमेंट करत खाली गेलेलं आहे. बरोबर का. आता एक आता बघा इथं मार्केट खालून वर गेलेलं आहे. आता इथं रिव्हर्सलचं तुम्हाला एक पॅटर्न दाखवतोय. बरोबर का. इथून मार्केट इथं हा लो पॉईंट टू हाय, म्हणजे खालून वर गेलं आहे ना मार्केट, तर खालून वरच अप्लाय करायचं आहे. तर इथं खालचं लो पॉईंट धरलो आहे आणि वरचं इथं काय करूया, हाय पॉईंटला धरूया आपण. बरोबर. तर आता इथं काय झालेलं आहे, आपण बऱ्याच वेळेस आपण ट्रेंड कंटिन्यू बघितलेलं आहे. आता 2-3 उदाहरण जे बघितलं ट्रेंड कंटिन्यू. आता इथं खालून वरती लावलेलं आहे. मग मार्केट काय केलं, वरती इथून ते इथपर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर ना एक रिजेक्शन घ्यायला, मग पुन्हा इथून वरती जायला पाहिजे होतं. बरोबर. ट्रेंड कंटिन्यू म्हणलं असलं तर. पण इथं काय केलेलं आहे मार्केटनं, ट्रेंड वरती जाऊन डायरेक्टली खाली आलं आहे, म्हणजे ट्रेंड इथं चेंज केलेला आहे. मग ज्या वेळेस हा गोल्डन झोन पार करून अशा ठिकाणी थोडा खालीच, मी मगाशी जसं म्हणलं, ह्या गोल्डन झोनच्या जवळपास एखादं कॅन्डल क्लोज केलं. आता इथं बेरिश कॅन्डल क्लोज केलं म्हणजे निश्चितच इथं मार्केट खाली जाणार आहे. बुलिश कॅन्डल जर क्लोज केलं असतं वरती साईडला तर इथं मार्केट वरती गेलं असतं. तर इथं गोल्डन झोनच्या खाली क्रॉस केलेला आहे आणि मार्केटचा ट्रेंड पण काय झालं आहे, वरून जाऊन खाली असं रिव्हर्स आलेला आहे. ट्रेंड कंटिन्यू म्हणलं तर अशा प्रकारे इथं एक रिट्रेसमेंट घेऊन पुल बॅक घेऊन पुन्हा वरती गेलं असतं, तर इथून आपण कॉलमध्ये एंट्री राहिली असती, इथं एस एल आणि वरती टार्गेट राहिलं असतं. पण आता इथं काय झालेलं आहे, ट्रेंड पूर्ण फिरून या गोल्डन झोनला इथं सस्टेन करून इथून मार्केट खाली गेलेलं आहे. मग इथं आपण काय करू शकतो, अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, इथं गोल्डन झोनच्या खाली आलं तर इथं क्लोज जवळपास केलं तर इथून आपण कॉलमध्ये एंट्री आणि इथं वरतीच थोडा एस एल आणि खाली पहिलं टार्गेट जे असणार आहे 1चा, हा म्हणजे जो पहिला भाग आहे. जर वरती गेला असला तर पहिलं टार्गेट इथं राहिलं असतं, खाली आल्यामुळे इथं 1ला पहिलं टार्गेट. त्यानंतर मार्केट इथपर्यंत जर आलं, जर समजा आता तुम्ही इथून एंट्री केलं, वरती एस एल लावलं, बरोबर, मार्केट इथपर्यंत आलं ना, तुमचा जो एंट्री पॉईंट आहे त्याला उचलून इथं आणून ठेवायचा आहे, मार्केट जर खाली जात असेल तर.
म्हणजे वरचा जो टार्गेट आहे बरोबर का, जो तुम्ही एंट्री पॉईंट केलेला आहे, जो एस एल लावलेला आहे इथं, त्या एस एलला उचलून इथं लावायचं आहे, म्हणजे प्लेस करायचं एवढं. म्हणजे काय तुमचं एवढं झोन तर तुम्ही प्रॉपर कॅप्चर करणारच जर मार्केट इथलं आहे तर जर वरती जायचा प्रयत्न केला तर, बरोबर का. पण एकूण तुमचं पहिलं टार्गेट तर इथं हिट झालेलं असणार. तर अशा प्रकारे आपण ह्याचं ट्रेंड रिव्हर्सल आणि ट्रेंड कंटिन्यूअसमध्ये आपण काय करू शकतो आहे, ह्याच्यामध्ये एंट्री करू शकतो आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, जर ह्याला खाली क्लोज केलं तर इथं अशा प्रकारचं लाल कलरच कॅन्डल असणार. ते लाल कलरचं कॅन्डल खाली क्लोज केलं आणि त्याला जर ब्रेक केलं खालच्या साईडला तर आपण पुट साईडमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. आणि जर त्याच कॅन्डलला जर वरती ब्रेक केलं तर वरती आपण काय करू शकतो, ह्या लेवलवरनं आपण ब्रेक केल्यानंतर आपण इथं कॉलमध्ये एंट्री आणि इथं खालीच एस एल लावू शकतो आहे आणि कॉल साईडला जाऊ शकतो आहे. आता मी दोन्ही पण प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे की ट्रेंड कंटिन्यू आणि ट्रेंड रिव्हर्सल दोन्हीमध्ये कशा प्रकारे आपण याच्यामध्ये ट्रेडचे प्लॅनिंग करू शकतो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्ट्रॅटेजी कशी वाटली, ह्याच्या अगोदर पण मी फिबोनाचीवर दाखवलेलं आहे, पण आज तुम्हाला ट्रेंड कंटिन्यू आणि रिव्हर्सल या दोन्हीमधला पण प्रकार समजून सांगितलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ, हा स्ट्रॅटेजी आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे पुढचे व्हिडिओज बघायचे असेल तर बेल आयकॉन प्रेस करून येणाऱ्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या, त्याच्यातून काहीतरी शिकचाल अशी मी एक अपेक्षा करून भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.